कोकणच्या वैद्यकीय इतिहासात प्रथमच एंडोस्कोपिक सायनस सर्जरी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन. कोकण ENT असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशन रत्नागिरी व चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी चिपळूण येथील अपरांत हॉस्पिटल येथे एंडोस्कोपिक सायनस सर्जरी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी कोकण ENT असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अरुण नलावडे, सेक्रेटरी डॉक्टर पराग कर्नाड, डॉक्टर नेहा दांडेकर तसेच खजिनदार डॉक्टर माधुरी सुतार या सर्व कमिटी मेंबर्स व डॉक्टर्सद्वारे विशेष प्रयत्न केले जात आहेत. कार्यशाळा चिपळूण येथे यशस्वी संपन्न होण्यासाठी चिपळूणमधील सिनियर ENT सर्जन व असोसिएशनचे ऑर्गनायझिंग सेक्रेटरी डॉक्टर यशवंत देशमुख यांचे विशेष योगदान आहे. कोकणच्या वैद्यकीय इतिहासातील प्रथमच आयोजित होणाऱ्या या ऐतिहासिक कार्यशाळेसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनचे चिपळूणचे अध्यक्ष व अपरांत हॉस्पिटलचे CEO डॉक्टर यतीन जाधव यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे. नमस्कार, मी डॉक्टर यतीन जाधव, प्रेसिडेंट इंडियन मेडिकल असोसिएशन चिपळूण. मला अत्यंत आनंद होत आहे आज की चिपळूणमध्ये ते एक अत्यंत माइलस्टोन, चिपळूणच्या वैद्यकीय इतिहासातला एक अत्यंत उत्तम असा माइलस्टोन म्हणता येईल अशी एक वैद्यकीय व्यावसायिकांची परिषद, आमचे जे ENT कन्सल्टंट्स आहेत त्यांची स्टेट वाईड जी मोठी परिषद आहे ती चिपळूणमध्ये होत आहे. फर्स्ट ऑफ अ काइंड हा असा कोकणच्या मेडिकल हिस्ट्रीमधला हा विषय आहे आणि मला सांगायला फार आनंद वाटतो की ह्याच्या मागे जी व्यक्ती आहे डॉक्टर यशवंत देशमुख, आपल्या चिपळूणचे सिनियर ENT कन्सल्टंट म्हणून ते सर्वांना परिचित आहेत. अत्यंत असंख्य लोकांना त्यांनी त्यांची सेवा दिलेली आहे. या कोकण ENT असोसिएशनचं हे जे वर्कशॉप सेमिनार जे ते घेत आहेत राज्य पातळीवरचं, तर त्यासाठी ते आत्ता ऑर्गनायझिंग सेक्रेटरी आहेत आणि खूप उत्तम प्रकारच्या केसेस आणि एंडोस्कोपिक सायनस सर्जरी हा जो कोकणसाठी जसा हा जिथे हा ट्रीटमेंट्स होत नाही अशा ठिकाणी दुर्मिळ असलेल्या उपचार पद्धतीने या केसेस ट्रीट केल्या जाणार आहेत. तर ते माझ्या आत्ता बरोबर आहे. 7 तारखेला जो वर्ल्ड हेल्थ डे आहे, जागतिक आरोग्य दिन, त्याचा मुहूर्त साधून आपण काही लाईव्ह केसेस, सर्जिकल केसेस ते करणार आहोत आणि लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आहे त्याचं. तर ह्या सगळ्या केसेसचा सुद्धा कशा केल्या जातात याचा लाभ घेण्यासाठी समस्त महाराष्ट्रातून लोक येणार आहेत. त्यांचं मी इथे स्वागत करतो IMA चिपळूण आणि कोकण ENT असोसिएशनतर्फे, IMA रत्नागिरीतर्फे. आणि देशमुख सरांना मी विनंती करतो की आपण थोडंसं विस्तृतपणे हा जो इव्हेंट आहे त्याच्याविषयी आपण लोकांना सांगावं. नमस्कार, मी डॉक्टर यशवंत देशमुख. मी चिपळूणमध्ये गेली 32 वर्ष कान नाक घसा याची प्रॅक्टिस करतो आहे आणि मी अपरांत हॉस्पिटल इथे डायरेक्टर आहे. मी IMAचं प्रेसिडेंट सेक्रेटरी, IMA चिपळूणचं प्रेसिडेंट सेक्रेटरी होतो आणि त्याचबरोबर आता आम्ही कोकण ENT असोसिएशन ही एक संस्था स्थापन केली आहे. त्या संस्थेमध्ये डॉक्टर अरुण नलावडे हे आमचे प्रेसिडेंट आहेत, डॉक्टर पराग कर्नाड हे सेक्रेटरी आहेत आणि ह्या संस्थेतर्फे आम्ही एक एंडोस्कोपिक सायनस सर्जरी याच्या संदर्भात स्टेट लेवलचं एक वर्कशॉप घेतो आहे. आता प्रत्येक गोष्टीची सुरुवात कुठंतरी व्हायची असते, कुठंतरी प्रेरणा असते. मी यापूर्वी बरेचसे अशा कार्यशाळा अटेंड केलेल्या आहेत आणि आंध्र प्रदेशातील नंद्याल या गावी मी नेहमी जात असे. तिथं डॉक्टर मधुसूदन राव म्हणून आहेत, जे छोटं गाव असून सुद्धा तिथं हे या प्रकारचे वर्कशॉप घ्यायचे.
तर मी विचार केला की बाबा का नाही आपण चिपळूणमध्ये घ्यायचं या प्रयत्न, कारण ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा अल्टिमेटली अटेंड करणाऱ्या डॉक्टरांना तर होतच असतो, पण त्याचबरोबर गरीब पेशंटना सुद्धा ह्याचा फायदा होतो. आणि जी काही अद्ययावत उपचाराची पद्धत आहे ही मोठ्या गावी जाऊन घेण्यापेक्षा आपल्या चिपळूणमध्ये सुद्धा ती उपलब्ध आहे. या पेशंटला विश्वास निर्माण करण्यासाठी आम्ही हे घेतोय. मला सांगण्यास अत्यंत आनंद वाटतोय की आम्ही हे ठरवलं वर्कशॉप घ्यायचं. कुठे घ्यायचा हा मोठा प्रश्न होता. तर मी डॉक्टर यतीन जाधव, चीफ डायरेक्टर अपरांत हॉस्पिटल यांची भेट घेतली आणि सांगितलं की बाबा असं असं आपल्याला एक प्रोग्राम घ्यायचा आहे आणि ज्याच्यासाठी ऑपरेशन थिएटरची आवश्यकता आहे आणि एक नाही 2 ऑपरेशन थिएटर लागणार आहेत. त्याचं कारण एका दिवसात साधारणतः 8-10 केसेस होणं हे एका ऑपरेशन थिएटरमध्ये शक्य नाही. डॉक्टर यतीननी क्षणाचाही विलंब न लावता मला सांगितलं की तुमच्यासाठी अपरांत हॉस्पिटलचं ऑपरेशन थिएटर हे उपलब्ध असतील. त्याचबरोबर सगळी अपरांतची टीम आणि IMAची टीम हे तुमच्यासोबत असेल. तुम्ही अगदी निर्धास्त पुढे जा. एवढं मला जर विश्वास निर्माण दिलेला असेल तर पुढचं काम माझ्या दृष्टीने अतिशय सोपं झालं. मग आम्ही सगळे आमची ENT असोसिएशन हे कामाला लागलो आणि मग पुढचा महत्त्वाचा विषय होता म्हणजे पेशंट वर्कशॉपसाठी तयार करणे आणि वर्कशॉपसाठी निष्णात कोण सर्जन आहेत त्यांना बोलवणे फॅकल्टी म्हणून. तर मग आम्ही ठरवलं की बाबा डॉक्टर मिलिंद नवलखे जे प्रोफेसर इन ENT KM हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांना आपण बोलवूया. डॉक्टर नलावडेंनी मग त्यांच्याशी संवाद साधला आणि डॉक्टर नवलखे सुद्धा लगेच तयार झाले. त्यांनाही खूप आवडलं की बाबा कोकणात येऊन आपल्याला अशा प्रकारचं एक वर्कशॉप करता येईल आणि जिथं ENTचे बरेचसे लोक ते पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी येतील. तर डॉक्टर मिलिंद नवलखेंचं आम्ही नाव पक्कं केलं. त्याचबरोबर आम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना कळवलं की आम्ही अपरांत हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारचा एक वर्कशॉप घेत आहोत आणि तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे. तुम्हाला सांगण्याला मला आनंद वाटतोय की आतापर्यंत आमची कॅपॅसिटी 50चीच होती, कारण चिपळूण लहान गाव आहे, लॉजेस कमी आहेत आणि आपण येणाऱ्या सगळ्या गेस्टची पाहिजे तशी व्यवस्था लहान गावात करू शकत नाही हे आम्हाला माहिती होतं. पण 50ची आम्ही कॅपॅसिटी जरी ठेवलेली असली तरी आता मला सांगण्याला आनंद वाटतो की 60 रजिस्ट्रेशन आम्हाला आतापर्यंत मिळालेली आहेत. 60 ENT सर्जन ही कार्यशाळा अटेंड करण्यासाठी येणार आहेत आणि त्यात काही जण गोव्याहून येणार आहेत, काही जण अंबरनाथवरून येणार आहेत, काही जण ठाण्याचे आहेत, सातारा सांगली इकडचे तर आहेतच आणि चिपळूणमधले आणि रत्नागिरी डिस्ट्रिक्टमधले सगळे जे ENT सर्जन आहेत ते तर आम्ही आहोतच. तर ह्या तऱ्हेचं आता वर्कशॉप घ्यायचं तर पेशंटची उपलब्धी पण असली पाहिजे. मग मी आमच्या सगळ्या असोसिएशनच्या सदस्यांना सांगितलं की तुमच्या ओपीडीला जे पेशंट येत आहेत त्यांना आपण ह्या वर्कशॉपची माहिती देऊ आणि त्यांना मेंटली प्रिपेअर करू वर्कशॉपसाठी. आता सगळ्यात मोठा पेशंटचा प्रॉब्लेम असतो तो म्हणजे पैशाचा. तर आम्ही त्यात सुद्धा सुविधा उपलब्ध केली की ज्यांना खरंच पैसे खर्च करण्याची म्हणजे त्यांना पैसे खर्च करता येत नाही अशा लोकांसाठी आम्ही विनामूल्य सर्जरी देत आहोत आणि ते अपरांत हॉस्पिटलच्या सहकार्यानेच शक्य होत आहे. इतर वेळी हे शक्य झालं नसतं. त्याचबरोबर आमचे भूलतज्ञ मित्र डॉक्टर सुतार, विनायक सुतार आणि डॉक्टर अमोल कदम हे सुद्धा त्यांची सेवा विनामूल्य देणार आहेत. त्यांचाही मी आभारी आहे. डॉक्टर तोरल शिंदे IMAच्या रत्नागिरीच्या, परत डॉक्टर कर्नाड माझे सहकारी, अपरांतचे डॉक्टर यतीन जाधव, डॉक्टर अब्बास जबले, डॉक्टर पालकर हे सर्व माझ्याबरोबर आहेत आणि सगळ्यांनी मला पूर्णपणे मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आता या वर्कशॉपमध्ये आम्ही एंडोस्कोपिक सायनस सर्जरी करणार आहोत, मेनली नाकाच्या सर्जरीज. आता नाक आपलं समोरून बघितलं तर फक्त 1.5 ते 2 सेंटीमीटर एवढंच आपल्याला दिसतं.
नाकाचं छिद्र, पण त्यातून आत बघायला गेलं तर हे गुहेसारखं सगळं असतं. आतमध्ये टर्बिनेट्स असतात, मियाटसेस असतात, सगळ्या सायनसचे ओपनिंग आतमध्ये असतात. त्याचबरोबर मेंदूचे काही अवशेष सुद्धा, म्हणजे मेंदूचे काही भाग सुद्धा नाकाला चिकटूनच असतात. तर ह्या प्रकारचे सगळे जे आजार आहेत हे नाकामधून ट्रीट करू येऊ शकतात. ह्यासाठी ही एंडोस्कोपिक सायनस सर्जरी असते. याचा ॲडव्हान्टेज म्हणजे कमीत कमी छेद घेऊन आपल्याला त्या आतमध्ये सगळं ऑपरेशन्स करता येतात. प्रॅक्टिकली चेहऱ्याच्या स्किनला कुठलाही उरण राहत नाही, सगळं नाकातून केलं जातं. आणि ह्यासाठी जे लागणारी सगळं साहित्य आहे हे अपरांत हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर आम्ही ते ह्या वर्कशॉपसाठी बाहेरूनही घेऊन येणार आहोत. तर पेशंटला याचा नक्कीच फायदा होईल. काही पेशंटला विनामूल्य करत आहोत, काही पेशंटला अगदी कमी खर्चात करत आहोत, काही पेशंटला फक्त भुलेच्या डॉक्टरांचे पैसे देऊन करत आहोत. तर ही सगळी इथं फॅसिलिटी अपरांत हॉस्पिटलमध्ये आहे. मी अत्यंत आभारी आहे डॉक्टर यतीन जाधवांचा आणि अपरांतच्या टीमचा की हे मला इथं करण्यासाठी त्यांनी पूर्ण मदत केलेली आहे. यानंतर सुद्धा आम्ही काही वर्कशॉप, ह्या सक्सेसफुल वर्कशॉप नंतर आम्ही काही आणखीनही घेऊ इच्छितो, ज्यामध्ये सेप्टर रायनोप्लास्टी म्हणजे कॉस्मेटिक सर्जरी ऑफ नोज किंवा कॉक्लिअर इम्प्लांट किंवा ऑटोलॉजी वर्कशॉप हे घेण्याचा आमचा पुढचा मानस आहे. आणि मला खात्री आहे की अपरांत हॉस्पिटल, चिपळूण IMA आणि कोकण ENT असोसिएशन हे समर्थपणे करू शकतील. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर अरुण नलावडे. नव्याने स्थापन झालेल्या कोकण ENT असोसिएशनतर्फे दिनांक 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून चिपळूण येथील अपरांत हॉस्पिटलमध्ये आम्ही एक सर्जिकल वर्कशॉप आयोजित करीत आहोत. त्याचा अध्यक्ष या नात्याने मी यामागची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो. मी 42 वर्षापूर्वी रत्नागिरी येथे ENT प्रॅक्टिस सुरू केली. त्यावेळी संपूर्ण कोकणामध्ये म्हणजेच पनवेलपासून गोव्यापर्यंत एकही ENT सर्जन नव्हता. त्यावेळी अत्याधुनिक अशी हॉस्पिटलसुद्धा नव्हती. भूलतज्ञांची तर वानवाच होती. बेसिक शस्त्रक्रिया आम्ही करीत असू, परंतु त्यालाही काही लिमिटेशन्स होती. हळूहळू ENT सर्जन कोकणात येऊ लागले. आम्ही त्यावेळी पुणे, मुंबई या ठिकाणी ENT कॉन्फरन्स आणि वर्कशॉपला जात असू. त्यावेळी मला डॉक्टर मिलिंद नवलाखे यांचा परिचय झाला. ते मुंबईतील एक तज्ज्ञ आणि निष्णात ENT सर्जन आहेत. त्यांच्या अद्ययावत ज्ञानाची आणि शस्त्रक्रियेतील कौशल्याची येथील ENT सर्जनना ओळख व्हावी, त्याचा येथील ENT सर्जनना फायदा व्हावा या दृष्टीने आम्ही हे अरेंज करीत आहोत. हे कोकणातील प्रथमच अरेंज केलेले असे एकमेव सर्जिकल वर्कशॉप आहे. हे आयोजित करण्यासाठी डॉक्टर यशवंत देशमुख आणि पराग कर्नाळ यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच अपरांत हॉस्पिटलचे सर्वसर्वा डॉक्टर यतीन जाधव यांचाही वाटा मोलाचा आहे. त्यांच्याशिवाय हे वर्कशॉप होऊ शकले नसते. रत्नागिरी IMAच्या प्रेसिडेंट डॉक्टर तोरल शिंदे यांनी CME क्रेडिट पॉईंटसाठी सर्वतोपरी आणि बहुमूल्य मदत केली. मला खात्री आहे की आपणा सर्वांना याचा नक्कीच फायदा होईल. आपण सर्वांनी यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि यशस्वी होण्यासाठी बहुसंख्येने आपण आलात याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो. दिनांक 7 एप्रिल रोजी कोकण ENT म्हणजे कान नाक घसा असोसिएशन चिपळूण येथे अपरांत हॉस्पिटलमध्ये वर्कशॉप घेत आहे. वर्कशॉप म्हणजे डॉक्टर लोकांची शाळा. यामध्ये अनुभवी तसेच जास्त चांगले कौशल्य असणारे हे तज्ञ बाहेरून येऊन ऑपरेशन्स करून प्रत्यक्ष दाखवतात आणि अनेक कान नाक घसा तज्ञ ती ऑपरेशन प्रत्यक्ष बघून त्यातून मार्गदर्शन घेतात. याचा उद्देश असा असतो की नवीन नवीन येणारे तंत्रज्ञान
इन्स्ट्रुमेंट्स आणि कौशल्य किंवा काही ऑपरेशन करायच्या विशिष्ट पद्धती या शिकून घेता याव्यात आणि यामध्ये फायदा पेशंटचा किंवा या भागातील लोकांचा असा असतो की येथील डॉक्टर सुद्धा आधुनिक तंत्रज्ञान तसेच ऑपरेशन करायच्या पद्धती शिकून त्याचा उपयोग येथील लोकांसाठी करून या लोकांना याचा फायदा देऊ शकतात। या ऑपरेशनचा उद्देश कोणत्याही प्रकारचे आर्थिक याच्यामध्ये बाब येत नाही। ही सर्व ऑपरेशन्स जी आहेत ती अत्यंत वाजवी दरात आणि उत्कृष्ट तंत्रज्ञान वापरून केली जाणार आहेत। माझे यासाठी जे तज्ञ ऑपरेशन दाखवण्यासाठी येणार आहेत ते डॉक्टर मिलिंद नवलाखे, हे मुंबईच्या KEM हॉस्पिटलचे कान नाक विभाग प्रमुख आहेत आणि ते या सर्व ऑपरेशनसाठी म्हणजे या वर्कशॉपमध्ये 8 ते 10 ऑपरेशन सलग दाखवली जातील, पण ते स्वतः या ऑपरेशनसाठी एकही रुपया आकारणार नाहीयेत। हे अत्यंत उल्लेखनीय आहे आणि याचा लाभ या परिसरातील लोकांना निश्चित होईल अशी आम्हा सर्व कान नाक घसा तज्ञांना खात्री वाटते। यासाठी आपल्या राज्यातील विविध भागातून अनेक कान नाक घसा तज्ञ ऑपरेशन्स बघायला येणार आहेत। अपरांत हॉस्पिटलमध्ये वरील मजल्यावर ऑपरेशन केली जातील आणि खालील मजल्यावर इतर सर्व हॉलमध्ये इतर सर्व कान नाक घसा तज्ञ ही ऑपरेशन प्रत्यक्ष बघतील, शंका विचारतील आणि मार्गदर्शन घेतील।